करावं याला फक्त झाले म्हणजे दुसरे फोन परत फोन केले 9850 बोल लागायचे एलिवा केलं बघा एलिवा काही पण करा चेक करा चेक करा राहिलं नाही तर काही आणि तिरस्कारानं भरलेलं सरकारी निर्णय मी तिरस्कारानं भरण्यात संबंध पुरायला नाही पण तुम्हाला वाटायला पाहिजे नाही कसा त्याच्यापर्यंत सगळं तरीपर्यंत त्याला माहिती कधी माहितीपर्यंत त्याला 302 मध्ये आला पाहिजे तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार नाही तर खानदानी नाही करत. पण आतापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी सरकारकडून झालेल्या आहेत आता असं वाटतं का दांडी हल्लो ते या 302 या सुनाच्या निर्णयामध्ये केलं गेट कारण राजीनामा मागणी करून सुद्धा गेल्या दीड महिन्यापासून सरकार विचार करून सोडत नाही त्याला काढून फेकायला पाहिजे आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहिती पवारांना सांगतो त्याला काढून टाका आमदारकी सहित 302 मध्ये घेतात त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार एकदा सांगतो पुन्हा ठेवतो नका मला सर मी इतक्या मीच पायदाशी सांगत असला तो त्याकडे मला नाही बघावं लागेल दादा सोपं समजू नका तुम्हाला वाटत असं पण पाटील कुठलं बळ मिळतं म्हणजे ज्या पद्धतीने ते हसतायत सेल्फी काढतायत कसलं सेलिब्रेशन करतायत की एकीकडे निर्गुणपणे देशाला बोलावी लागते नाही लागते बोलावी त्यांची क्षमा टाकली एवढंच आवडतं त्यांचा देव वेगळा त्यांचा नेता वेगळा त्यांची संस्कार संस्कृती नीच पातळीची सगळे सारखे पुरी सगळे सारखे यांच्यात कोणात काहीच बदल कायम संपवला एवढं मला कळालं बरं मराठ्यांना सांगतो तांब्यावर पाणी सुद्धा पहिले चुली तेव्हा ते क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराचे वागलं असतं मराठ्यांना त्या लेकराची क्रूर हत्या केली बोलली संतोषबाई तुमचं लेकर मराठी तुम्हाला वाटत असेल चांगला किंवा चांगला कुणी चांगला त्यांना तांब्यावर पाणी त्यांनी आपल्या लेकराला क्रूर मारली यांनी आपल्या लेकराला हरण करून मारलं इतके क्रूर मारलं गँगवार होते त्याचं सुद्धा मेलं नसेल मारलं नसेल इतकं क्रूर मारलं भयंकर बदलावं संतोष भैयांचा बदलाव होणार संतोष भैया असणार संतोष भैयांना असा लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची सगळं उडत गेलं कोणाला काय मोजायचं नाही आपल्याला बदला घ्यायचं येऊ दे सुटून येऊ दे कशी आहेस तशी येऊ दे सुटून येऊ दे जेलमध्ये सोडू दे लढायचं आपल्यासोबत तर याला जबाबदार फक्त धनंजय मुंडेच असा आरोप पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेला आहे आरोपीला फाशी होईपर्यंत लढणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेली आहे असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी आणि मी थांबलो होतो इथंच पहिल्यांदा 85 दिवस झाला काहीच बोलता येत काय करायचं पाटलांशी बोलताना म्हणाले की घरी काय खूप मोठा प्रश्न आहे तो पाठीमागे उभा आहेत म्हणून तरी कुठंतरी इथपर्यंत आपण येऊ शकलो पुढेही जाऊ कारण का यांना हीच गोष्ट पाहिजे असेल की हे कमजोर कसे होते
त्या अर्थानंच कदाचित हे सगळे गुन्हे केले असतील. आणि भीतीवर वातावरण जे झालेलं आहे सगळं, याच्यावर मी रात्री बऱ्याच लोकांना हे सगळं पाठवलं आहे की मी निर्णय घेणार आहे. निर्णय किती कठोर असू द्या, विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. हे सगळं जे ह्यांना सगळ्याला सगळं माहिती आहे आत्तापर्यंत. हे फोटो ह्या आधीच बघितलेत लोकांनी, हे गृहमंत्रालयापर्यंत हे सगळं फोटो वगैरे गेलेले असणार आहेत. त्यांना सगळं माहिती आहे, पण ह्याच्यातून वाचणार कसं, याच्यासाठी काय करावं लागेल. हे राजकीय लोक या जिल्ह्यातले ठराविक, ज्यांना मन नाही, हृदय नाही, त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. आज माझा 4 वर्षाचा मुलगा म्हणतोय संतोष अण्णा आल्यावर मी शाळेत जाणार आहे, आणि ह्यांना आईबापू असून हे म्हणत आहेत की आमचे लेकरं आम्हाला विचारत आहेत की शाळेत की हे काय चालू आहे. म्हणजे ज्याचा तुम्ही नायनाट केला, एका निष्पाप माणसाचा बळी घेतला, त्याचं तुम्हाला दुःख कधी व्यक्त झालं नाही, परंतु तुमच्या फ्युचरचं तुम्हाला पडलं आहे. अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे सगळे चाललेत एका कशाला तरी चिकटून. हे अत्यंत निंदनीय आहे आणि यांना नियती माफ नाही करणार. नियतीवर माझा विश्वास आहे. यांना नियती ह्यांचं सगळं जे काळा बाजार आहे ह्यांचा सगळा, हे सगळं उठवणार आहे. आणि हे लोक यांच्याच जीवावर सगळं करत होते हे देखील यांना पक्क माहिती. पण धनुभाऊ, याची कल्पना होती खरं तर. अनेक वेळा अनेक जण म्हणत होते की अशा पद्धतीने झालाय सगळा प्रकार. कशी कल्पना होती की असं काही झालं होतं? खरं तर मी काहीच म्हणजे त्या गोष्टीकडेच कधी लक्ष दिलं नाही. कारण का मला दुःख व्यक्त करायचा सुद्धा अधिकार यांनी ठेवला नव्हता. मला लढायचं होतं. आपण सगळे लढलो नसतो, आपण न्याय मागितला नसता, तर हीच गोष्ट जर पहिल्या दिवशी झाली असती तर मग खूप भयानक परिस्थिती झाली असती आणि ह्यांना हेच अपेक्षित असावं असं देखील मला वाटतं. पण मग ज्यावेळेस मला पहिला फोटोबद्दल आठवतं की मी तुम्हाला विचारलं होतं खाजगीमध्ये की हा फोटो तुम्ही बघितला का, तुम्ही म्हणजे बघणार नाही कारण मला ते वेदना होतात. आजच्या तर त्यापेक्षा पुढे जाऊन मी आज एकच फोटो बघितला आणि डोळे झाकले आणि साईड बाय झालो. मला ते एका फोटोनंच मला जे काही वेदना झाल्या, आम्ही जे लहानपणीपासून राहत होतो ते सगळे दिवस आठवले आणि शेवटचा आजचा हा फोटोचा पण दिवस आठवला. तर कुठंतरी अशी गोष्ट आहे ही की सण नाही होऊ शकत. रात्री आमचे गावकरी सगळे येऊन बसलेले होते इथं. जे येईल त्याच्याकडे बघून मला असं वाटायचं की त्याच्या गळ्यात पडून रडावं, मोकळं व्हावं, परंतु मी पूर्ण तुटून गेलेलो. मला समजत नाही आहे की म्हणजे मी काय करू आता, मला निर्णय काय घ्यायचं, मला काय कसं लढायचं. तुम्ही सगळे सोबत आहेत पहिल्या दिवसापासून, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. यापुढं वाट खूप कठीण आहे, दुःखाची वाट आहे, कशी तुडवावं हे समजत नाही. धनुभाऊ, तुम्ही म्हणाला होतात की शेवटच्या क्षणी काय घडलं असेल तर मी कुठून तरी येईल, धनु येईल आणि मला वाचवेल असं संतोषांना वाटतं. त्याला फक्त मी दिसत असेल की कुठून तरी येईल, कारण का आपण एवढ्या उंचीचे नाही आहेत, आपण या कलियुगातले माणसं आहेत. परंतु जे राम लक्ष्मणाचे आचारविचार होते त्या आचारविचारांना आम्ही सगळं चलत होतो, म्हणजे घडवायचं बघत होतो. त्याला फक्त दिसत असेल की मी कुठून तरी येईल, तो शोधत देखील असेल, त्या निरागस डोळ्यांनी बघत असेल की आपला भाऊ कुठून येतो आहे का. कारण का आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचो चांगलं. तसंच त्याला वाटलं असेल की कुठून तरी येऊन मला वाचवेल. पण या पोलीस यंत्रणेनं यांना सगळं माहीत असताना, यांना टावर लोकेशन माहीत असताना, आरोपीला कुठंतरी गावकरी जाऊन मारतील ह्या भीतीपोटी यांनी भावाचा जीव जाऊ दिला, पण त्या आरोपीला वाचवलं आणि आरोपीला एक धक्का पण नाही लागू दिला. आणि एवढं होऊन देखील त्यांना त्यांचे 10:30 वाजेपर्यंत घडलेल्या घटनेदिवशी सगळे मोबाईल चालू असताना कुठंही पकडायचा प्रयत्न केला नाही. SP साहेबांना, जुन्या बारगड साहेबांना कोणाकोणाचे फोन गेले, त्याचा CDR जर आज काढला तर या सगळ्या राजकीय लोकांनी त्यांना हे प्रकरण दाबून टाका असंच असणार आहे आणि याच्यात काहीच खोटं निघणार नाही. हे मात्र खरी गोष्ट आहे. धनुभाऊ, आता या सगळ्या याच्यामध्ये आता संघर्ष करावा लागणार आहे. आता ही सगळी परिस्थिती आहे, न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. तो पुढची वाट कशी? तेच चालू आहे आत्तापर्यंत. एवढ्या दिवस दुःख पाठीवर होतं, ते आता पायदळी मी नाही घेऊ शकत. पायदळी दुःख घेऊन मी त्याच्यावर नाही चालू शकत. कालपासून धनंजय मुंडेंचं नाव फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे घेतलं जातं. तुम्हाला वाटतं का की धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1 ते 7 आरोपी कोण आहेत, त्यांना सांभाळणारा कोण आहे आणि ते कुणाच्या जीवावर करत होते. पण ह्यांना माणुसकी, नैतिकता, म्हणजे स्वतःचं फक्त कसं चलेल, स्वतः फक्त कसं त्या IT मध्ये राहायचं, काळा बाजार केलेल्या पैशाच्या जीवावर,
हे सगळे खंडणीतून आलेल्या पैशावर हे सगळे डील करून जे हे आयुष्यभर ह्यांनी काढलेले त्यांना जिथं जे बसलेले चिपटून त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. गरिबाचं लेकरू नाही, समाज नाही, काही घेणं देणं नाही, कुठलीच गोष्ट नाही. त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आम्ही सांगायलोत ना, ह्याच्यात 150-200 लोक असतील सगळे. तुम्ही जर हे गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून जर तुम्ही एका गाडीमध्ये सोडायला जातात 200-300 लोक घेऊन सरेंडर केले म्हणजे काय उपकार झाला का? आज 1 नंबरचा जो आरोपी आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती जीवाला. एवढा मोठा चुकीचा सगळा पसारा वाढून ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज अशा गोष्टी घडल्या नसत्या ना. कुणाच्या जीवावर केलं? त्यांचा विचार घेतला तर ते सांगतील नाव तुम्हाला माझ्यापेक्षा की कुणाच्या जीवावर सगळं चालू होतं. पण ही प्रॅक्टिस होती, कारण आतापर्यंत ज्या गोष्टी समोर येत आहेत चार्जशीटमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे की जवळपास 10 वर्षापासून सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीची या परिसरामध्ये दहशत होती. अगदी कळम असेल, केज असेल, धारूर असेल, या परिसरामध्ये असे गुन्हे केले जात होते. माझ्या भावाला जसं गावचा घमंड होता, गाव माझं किती चांगलं आहे, लोक किती चांगले आहेत, माझा भाऊ कसं काम करते माझ्यासोबत, तसं यांना ह्या गोष्टीचा घमंड होता की आम्ही कसं मारतो, कसं खून करतो, कसं लैंगिक शोषण करतो, कसं अपहरण करतो, कशा पद्धतीने खंडने मागतो. केज पोलीस स्टेशनला एक गाडी आहे ब्लॅक कलरची, रातोरात या सुदर्शन घुलेच्या नावावरची बॉन्ड देऊन दुसऱ्याच्या नावावर करून घेतली आणि हे ह्याच्यातलं कोणीच नव्हतं असं केलंय. हे PI प्रशांत महाजन साहेबच होते त्या काळात. पण ह्यांना घमंड वाटायचा त्या गोष्टीचा. आज देखील ह्यांना त्या गोष्टीचं मोठे पण वाटते आणि हे सगळं सर्रास चालू आहे. जर फरार आरोपी जर ह्यांच्या ऑफिसमध्ये बसून चहा पाणी करतात, फार बुके करतात, तर हे सगळं ह्यांना माहिती आहे, ह्यांना घमंड आहे, ह्यांना मोठे पण वाटतं ह्या गोष्टीचा. आणि जे नीच लोक आहेत ते ह्याचं समर्थन सुद्धा केलेले तुम्हाला दिसले असतील, मोर्चे काढलेले दिसले असतील, त्याच्यानंतर आंदोलनं करलेले दिसले असतील. तर ह्यांना कधी सांगावं वाटलं नाही की चुकीचं काम केलेलं आहे, समर्थन करू नका. ह्यांनी त्या समर्थनामध्ये आत्ता या क्षणाला एक बातमी आलेली आहे की धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं. आम्हाला गावकऱ्यांना, कुटुंबाला त्या गोष्टीचं अजिबात घेणं देणं नाही. आमच्यावर जी परिस्थिती आली आहे ना ती का आली ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. सगळं मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत. कशासाठी बोलू? कोणत्या कामासाठी बोलूत आम्ही? आमचा भाऊ परत येणार आहे. न्यायासाठी आतापर्यंत एवढ्या दिवस 1.5-2 महिन्यामध्ये सगळा राजकीय दबाव इथं आला, खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, आंदोलनं केले, त्यावेळेस ह्यांना सुधारलं नाही का? आज आम्ही मरण्याच्या दारात आहेत तर त्यावेळेस तुम्ही करता का ह्या गोष्टी? सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंब एक गरीब घराण्यातलं गावातलं छोटंसं घर आहे. गाव आमचं सगळं एकोप्यानं राहतंय. 18 पगड जाती आहे तिथं. ह्या हरामी लोकांनी कुठं जातीत बांधायचा प्रयत्न केला, कधी ह्यांना गटात बांधायचा प्रयत्न केला, हे कशातच सक्सेस नाही झाले. मग ह्याचा अर्थ असा होता का की ह्यांनी सगळं झाकून टाकायचं आणि आज वेळ उजडू द्यायची? ह्यांना माहीत होते ना फोटो सगळे, ह्यांना माहीत होतं ना सगळं कोणी केलंय. मग गपची बसायचं कारण काय? आम्ही अडवलं होतं का? आम्ही हात बांधले होते का तुमचे? पण धनुभाऊ, अजित पवार आणि मुख्यमंत्री सुद्धा सातत्याने सांगत होते की जर याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मी म्हणालोय की सगळ्यांनी आता एक मोठी मिरवणूक काढून आमच्या जे दुःख आहे ना त्याच्या टिचून आमच्यावर म्हणजे आनंदोत्सव साजरा करावा असं बोलण्यापेक्षा, आणि आम्हाला चॅलेंज करावं की आमच्या गावातलं आमचं कोणीच सोडणार नाहीत. त्यांच्यावर बोलायची मला एक मिनिट सुद्धा इच्छा नाही. कारण गृह मंत्रालयाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, हे सगळे फोटो माहीत होते. एवढे दिवस यांनी दम कसा काढला? हे निर्दयी माणसं आहेत का कोण आहेत हेच मला प्रश्न पडलाय. एक प्रतिक्रिया घेऊयात जरांगे पाटलांची. आत्ताच बातमी आली, आत्ता मी जसं प्रश्न विचारला की धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राजीनामा द्यावा. होणं गरजेचं आहे. मी काल हे बघितल्यापासून सातत्याने ही गोष्ट लावून धरली की याला लाथ मारून फडणवीस साहेब बाहेर करा. त्यांनी हे ऐकावं. अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत, आणि त्या धान्याफाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं, त्याला गिनी तर नाही. मी आणि असली किती बोलतो, रोज बोलतो. पण काल मला वाटलं की आमच्या एका भावाची जर एवढी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती याला लाथ मारून बाहेर काढा. आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही याला आता लाथ मारून बाहेर काढा, पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार. सुट्टी नाही. त्याच्या टोळीला पण त्याला पण. हे 150 ते 200 लोक भरतायत, टोळी नाही. आमचेच फितूर निघाले हो काही. आमचे शिरगोड बोलून दगाफटका करणारे सुद्धा काही निघाले नसता. मागच कार्यक्रम वाढला असता, चार्जशीटच दाखल नसते. पण मुख्यमंत्र्यांनी आता निरोप दिला असं सांगितलं राजीनामा देण्यास सांगितलं.
मला आणखीन ते माहीत नाही. आपल्याकडचं कधी खोटं नसतं. मीडियावर माझा किती विश्वास आहे मीडियावाल्याला माहिती. पण मी ते बघितलं पण नाही. पण मी कालपासून हे सातत्यानं आता लावून राहिलेलं आहे की फडणवीस साहेब तुम्ही याला लाथ मारून बाहेर काढा, अजितदादा तुम्ही याला लाथ मारून बाहेर काढा. हे कालपासून सातत्यानं मी सांगतो आणि त्यांनी हे ऐकावं. नाही पाटील, झालंय, सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळ्यांसमोर आलेलं आहे की राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. आता पुढं का? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मग तर चांगलं आभार. मी तर मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच आभार मानणार आणि अजितदादाचे सुद्धा याला लाथ मारून बाहेर काढलं. आणि आता कौतुक करायचं आहे आम्हाला तुमच्या दोघांचं पण, फडणवीस साहेबाचं पण आणि अजितदादाचं पण. तुमचं स्वागत पण करायचं आहे. 302 मध्ये घाला. मी वाट बघतो त्याने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडं राखीव ठेवलेत आम्ही आणि कौतुकाचे. 302 मध्ये हिऊ येतोय. काही मधल्या पट्ट्यात तो वाचला. हो, मधी सरकार पक्षाचे काही प्रतिनिधी थोडंसं हे करायला गेले, थोडीशी बडेजावपणा. त्यावेळेस थोडेसे चार्जशीट आणखीन 2 महिन्यांनी दाखल व्हायचे तर ते तातडीनं होण्यात आलं आणि थोडीशी प्रक्रिया इतक्या नराधामांची लागली. ही टोळी म्हणजे ना ही एक प्रकारची खूप मोठी घाणेरडी पैदाशी आहे. या औरंग्याची पैदास असल्याचे याच्याही पलीकडे जर कोणी असेल एखादा तर त्या पैदाशीपेक्षा बेकार आहे. हे धान्याने ही सगळ्या इंग्रजाची पैदास असल्यासारखा हे टोळीचे वर्तणूक होती, इतकी नीच. ही त्यांनी तरी त्यावेळेस इतकी क्रूरपणानं एखाद्याला शिक्षा दिली नसते. इंग्रजांना बी त्या औरंग्याने सुद्धा. ही औरंग्या इंग्रजीची पैदास आहे थोडक्यात. 100% इतकी चिडी येते ना. पण आता लेकरांकडे बघून आम्हालाही काही काही गोष्टी कराव्या लागतात. पण राजीनाम्याच्या मागणीसाठी जनक्षोभ बघितलेला आहे. आता हे खुनाच्या गुन्ह्यात दाखल करा त्यापेक्षा जास्त जनक्षोभ दिसेल महाराष्ट्र. यांना सरळ चौकात घेऊन फाशी देऊन गोळ्या घालायला पाहिजे. सरळ दुसरी शिक्षा त्यांना द्यायला पाहिजे. आणि याला 2-3 महिन्याच पुढे लागून देऊ नये. हे 15 वर्ष चालला आणि 20 वर्ष चालणार. तातडीनं जर सरकारचा आणि फडणवीस साहेबाचा जर दबदबा या राज्यावर ठेवायचा असेल ना 3-4 महिने जिकडे तिकडे करून टाकायचे. हे डायरेक्ट फासावर चढवायचे आणि याला गोळ्या घालायचे. नसता जनता सरकारला खाऊन नाही देणार गोष्टी. काय असतं एक संयमाची परिसीमा असते. आणि एकदा जर संयम माणसाचा तुटला ना तो माणूस कोणत्या पण लोकांना जातो, मागं पुढे सरकत नाही. कारण हे आता बघितलं यांना जर पश्चाताप नाही, कोण खाता नाही, हसते. तर आमचा भाऊ गेलाय, आम्हाला कसला पश्चाताप असला नाही. कोणचं रडणं? संतोष देशमुखांचा बदला घेऊन हसायचंय त्यांना, ते हसले पाहिजेत. हो, बदला होणार आहे. धाण्या मुंडे आहे होणार आहे. तू किती महाजन मस्ती आहे ना, होणार आहे सगळं. खेळ तू कसं खेळतो. पण पाटील बघताय की 180 दिवसाचा कालावधी होता खरं तर त्या दिला आरोपपत्र दाखल करण्यासाठी. मात्र केवळ 80 दिवसामध्ये त्यांनी काम पूर्ण केलंय. याचा अर्थ असा लावायचा का की जर इतक्या लवकर तपास केलाय तर न्याय सुद्धा इतक्या लवकर होणार आहे? त्याबद्दल नाही वाटत. पण आतापर्यंत जे झालं नाही पद्धतशीरपणे संपवलं आहे. पद्धतशीर याचा धन्या येत होता. हे धन्याचे लोक आहेत. पैसे धन्याकडे जातील. खरं तर त्या 1 नंबरच्या हरामखोरांनी सांगायला पाहिजे सरळ हे पैसे मी त्यासाठी कमीले पण माया मुळावर सरळ त्यांनी सांगायला पाहिजे. हो, तो जर खानदानी असेल ना त्याच्या आईबापाचा तर त्यांनी जाहीर सांगावं नाही. माझं वाटोळं करायला धन्या मुंडे जबाबदार आहे. सगळं सरळ त्यांनी सांगितलं पाहिजे. हे पैसे मी त्याला देतो तो खुणं त्याच्यासाठी करतो. त्याने सरळ सांगायला पाहिजे. आमचे तिथून निघाले काय नसता. हे धन्या त्याच वेळेस जात होतात आणि 100-150 जण 200-200च्या आसपास जेलमध्ये जात होती. साखळी त्यांना मोठी साखळी त्यात जात होती. पण राजकीय मित्र गुंड वाचवण्याचं काम स्वतःच्या स्वार्थासाठी काही जणांनी याच्यात केलं. स्वतःची चूक झाकवायसाठी इकडं बोल तिकडं बोल गोड गोड बोलायला. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला माहीत झाल्या. हो, आणखीन बऱ्याचशा माहीत होणार.